उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 48 मधले मित्रांनो 31 भारतीय जनता पक्षाचा पराभव करून खासदार निवडून आले। 400च्या पार जाणारा वारू 240 वरच थांबला। आज नरेंद्र मोदी सरकार म्हणत नाही। गाड्या फिरल्या महाराष्ट्रात, खेडेगावात गाड्या फिरायच्या, त्याच्यावर मोदी सरकार हे देणार ते देणार। आपली महाराष्ट्रातली पोरं गाड्या अडवायच्या आणि गाड्या गावाच्या बाहेर घालवायच्या। हे मोदी सरकार लिहिले, हे आम्हाला मान्य नाही, भारत सरकार म्हणा म्हणून। आज मोदीच स्वतःला मोदी सरकार म्हणत नाहीत, आता एनडीए सरकार म्हणतात। दोघांचा आधार त्यांनी घेतला, एक नितीश कुमार आणि दुसरे चंद्रबाबू नायडू। नितीश कुमार एवढ्या वेळेला पलटी मारलेली आहे ह्या माणसानं की कधी बगडी पलटी मारेल ते मोदी साहेबांनाही कळणार नाही। चंद्रबाबू नायडू देखील काही वेगळा नाही। या दोघांनाही 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी शिव्या घातल्यात या भारतीय जनता पक्षवाल्यांनी। त्यांना शिव्या घातल्या, त्यांच्या सरकारचा त्या राज्यात जाऊन निषेध वेगळ्या स्तरावर केलाय। त्यांच्याचकडे भीक मागण्याची पाळी आली। आता ह्या दोघांच्या टेकूवर भारताचं सरकार उभं आहे आणि म्हणून कधीही दिल्लीचं सरकार पडू शकतं आणि देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं। वेळ आज आहे, 6 महिन्याने, वर्षभराने, 1.5 वर्षाने ते नितीश कुमार आणि चंद्रबाबूच्या मनावर आहे।